तर मित्रांनो बघू शकता आपली गाडी कशी सजलेली आहे, एकदम अशी फेरी लाईट लावलेली आहे मस्तपैकी. आमचा नाश्ता तर मित्रांनो बघू शकता आपण असे ठेवलेलं आहे. सर्व व्हेज आपला असणार आहे, पनीर वगैरे सर्व आपण बटाटे, पनीर, टोमॅटो, कांदा असा मस्तपैकी बघू शकता. गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपला मुंबईकर्स व्हॅन लाईफमध्ये. आणि आज आपण जात आहोत कोकणात. थेट आपण तुम्हाला दाखवतोच, तिकडे गेल्यानंतरच थोडा सिक्रेट ठेवतोय. आपण चाललोय एकदम खास लोकेशनला. आणि मी बघू शकता, मी आहे सचिन आणि हा बघू शकता प्रदीप. चला आपण करूया सुरुवात मित्रांनो, लेट्स गो. करूया सुरुवात. बेल्ट लाव, बेल्ट संकेत बरं आहे आपला, टेन्शन नाही. नेहमी मित्रांनो आपण करतो, मी माझ्या इथून लोकेशन वरून करतो सुरुवात, पण यावेळेस वाशी ब्रिज वरून करतोय. कारण प्रत्येक वेळेस तेच लोकेशन दाखवण्यात काय अर्थ नाही. म्हणून चला करूया सुरुवात. आता पुढचा बघा तुम्ही, पुढचा व्ह्यू वाशी ब्रिज. चला मित्रांनो, आपण आता CNG भरायला आलेलो आहे, मंडणगडला आलेलो आहे. आणि पुढे आपला प्रवास आता दापोलीचा असणार आहे. मंडणगडहून राईट आहे, त्याच्या आधी आपल्याला CNG पण भेटला आहे आणि तिकडे भरून घेऊया. चला आम्ही भरूया. मागे आम्ही भरली, पेनच्या इथे पण दाखवता आला नाही म्हणून आत्ताच इथे दाखवतोय. चला आता निघूया पुढच्या प्रवासाला. प्रवाह वाढत चाललाय जो आज. साईड साईडला गाडी घे ना, बघ जाऊ दे, म्हणून सांगेल नाही रिटर्न. थोडा तो झेलना पडेगा उतना तो. अरे फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे कर्दे बीच जवळ. बघू शकता समोरच कर्दे बीच. आणि आपण बघूया आता इथे कुठे जागा मिळते का पुढे. असं बघू शकता सुंदर. मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे कर्दे बीच जवळ. हा स्टॅच्यू आय लव्ह कर्दे. जाऊ दे बाबा. चलो मित्रांनो, आपल्याला जागा भेटलेली आहे अशी लोकेशनची. बघू शकता सध्याला इथे तरी कोण नाही आहे. आम्ही 2-3 जागा बघितल्या चांगल्या, पण नाही तिकडे कोण लावून देत नाही, परमिशन नाही म्हणून म्हणतात. आता ही जागा बघूया.
इथेही कोणाला आड नसावी बस आम्हाला एवढंच. आम्ही तर काय आजचा दिवस असणार आहे. आणि हा समोरच व्ह्यू बघा समुद्राचा मस्त असा आणि सनसेट चाललेला आहे. चला बघूया समोरच सनसेट. समोरच व्ह्यू बघा मस्त एकदम आहे. तुम्हाला म्हटलेलं मी कुठे येणार तो ॲक्च्युली आलेलो आहे आपण लाडगर बीचला. हा असा सुंदर असा लाडगर बीच आहे दापोलीतील. एकदम मस्त वाटते, एकदम सुंदर. तर मित्रांनो आपल्याला आता भेटलेली आहे जागा आणि आपला खोली आपण टेंट. चला आणि करूया सुरुवात आपल्या कॅम्पिंगच्या याला. तर मित्रांनो आपला अवनिंगचा सेटअप झालेला आहे आणि आज आपण लागूया आपला पेट पूजासाठी चाय नाश्ता. चला तर मित्रांनो आपलं झालेलं आहे इथं किचनचा सेटअप. आपण पहिला ठेवलंय दूध आणि आपण आज बनवणार आहेत मॅगी. प्रत्येक वेळेस आपला पेंडिंग राहतो मॅगी. आम्ही नेहमी आणतो रिटर्न घरी घेऊन जातो. आता यावेळेस नक्कीच बनवणार आणि आज खाणार असते. तर मित्रांनो आपण ठेवले आता मॅगी. नेहमीप्रमाणे आपलं राहतो पेंडिंग. तर बाजू तुम्हाला आवाज येत असेल ठीक आहे, अवॉइड करा कारण इथे बीच बोलल्यानंतर थोडा आवाज असणारच. आणि ठेवलेली आहे मॅगी. थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला झाल्यानंतर. बघू शकता आपले चाय झालेली आहे, मॅगी झाली, चाय होत आली आहे. आता पुढे आम्ही दाखवू तुम्हाला खातानाच. चला या मित्रांनो खायला. टेस्ट करतोय. चला डायरेक्ट खाऊन भेटू. जॉब होता म्हणून तर एवढा टाइम बसलो मी. बरोबर तू नुसता फिरतोयस. मी पडलो ना. या मित्रांनो चाय प्यायला. आता आमची झालेली आहे चाय. मॅगीचा नाश्ता केला, आता चायवर आलोय या प्यायला. आणि समोर मस्त तुम्ही ऐकू शकता समुद्राचा आवाज येतोय सुंदर असा. तर मित्रांनो बघू शकता आपली गाडी कशी सजलेली आहे एकदम. अशी फेरी लाईट लावलेली आहे मस्तपैकी. आमचा नाश्ता झाला आहे. आता थोड्या वेळाने आम्ही जेवणाच्या मागे लागू.
आता या साईडला तुम्हाला कालोख दिसत असेल पूर्ण आणि हा रोड आहे. आता सकाळी तुम्हाला दाखवून काय तो, आता फक्त आमचा एवढाच गाडीपुरताच तुम्हाला उजेड दिसेल. असा मस्त सेटअप लागलेला आहे. आपलं चाललंय आता पनीर बार्बेक्यू करणार आहेत आपण. आम्ही आज काय जेवण बनवणार नाहीत कारण दुपारचा नाश्ता वगैरे केलेला आम्ही अजून पोटात आहे आणि आम्ही मॅगी तुम्ही बघितली असणार ती खाल्लेली अजून पोटातून जिरलेली नाही आमची, म्हणून आम्ही जेवण काय बनवणार नाही आहेत, फक्त बार्बेक्यू करणार आहेत आज, एवढंच करणार आहेत, बाकी काय नाही. चला, आणि पनीर तर कापलेलं आहे, आता मशरूम वगैरे आणलेलं आहे आम्ही आणि थोडा टोमॅटो वगैरे कापून घेऊ आणि कांदा घेऊ कापून. चला, आता पोट तर जाम झालेलं, म्हटलं काय एक्स्ट्रा खाण्यात अर्थ नाही. थोडासा गरम मसाला टाकू, चिकन तंदुरी आपण मसाला टाकू थोडासा, काय म्हणून. थोडासा मीठ, थोडासा लिंबू पिळू त्याच्यात. मसाले आपण मिक्स केलेले आता, मॅरिनेटचं दही वगैरे सर्व. आता बाकी टाकूया मटेरियल त्याच्यात. पहिला पनीरच घेतो मी पण, तर सर्वच गोष्टी आहेत म्हणून मी एक एक काढून ठेवतोय बाजूला. तर मित्रांनो, आपलं झालेलं आहे आता मॅरिनेटचा. खूप वेळ झाला आपल्याला करून, बहुतेक पाऊण तास झालेला आहे. आपण घेऊया बार्बेक्यू करायला, पेटवतो मी. चला बघूया. बघा, मशीन आणल्यापासून बार्बेक्यू पेटवणं एकदम इझी झालेलं आहे. पूर्वी आम्ही माचीसने पेटवायचो, कागद वगैरे टाकून, त्याला खूप वेळ लागायचा. तर मित्रांनो, बघू शकता आपण असं ठेवलेलं आहे. सर्व व्हेज आपला असणार आहे. पनीर वगैरे सर्व आपण, बटाटे, पनीर, टोमॅटो, कांदा असं आपण ठेवलेलं आहे बार्बेक्यूवरती आणि मस्त चालू आहे, रोस्टेड होतोय. आता आम्ही डायरेक्ट तुम्हाला गरम गरम खातानाच दाखवू, कारण ते लाईव्ह असं खातात तसं आम्ही खाऊ मस्तपैकी बाजूला बसून, तरच मजा येईल त्याला. आणि इथं चालू आहे मॅरिनेट मस्तपैकी आहे बघा. एक साईड मॅरिनेट ते स्टिकमध्ये घालतायत, एक साईड बार्बेक्यूवरती चालू आहे. असं बोलतो मी. तर मित्रांनो, आपलं झालेलं आहे. एक एक स्टिक आमचं लाईव्ह चाललेलं आहे तिकडे. एक एक आता गरम गरमच खाऊन घेतो, तरच त्याला मजा येईल. चला या खायला, करतो टेस्ट. तोपर्यंत तुम्ही पण. थोडा करपला आमचा, कारण बार्बेक्यू जास्त पेटलाय, पण झाले, टेस्ट झाले. थोडं करपलाय. खायला तू पनीर आहे ना, काळजीसारखं खायला लागतोय, पेटाने काळजी अजून भारी लागते. ही खाण्याची मजाच वेगळी आहे. कॅम्पिंगमध्ये स्वतः बनवणं आणि खाणं वेगळीच मजा आहे. या खायला. या दोन टाकून ठेव ना तोपर्यंत, मी शिजतो हे होईल तोपर्यंत. आपण नेहमी नॉनव्हेजच केलं ना, आम्ही व्हेज केलंय पहिल्यांदा बार्बेक्यूवरती. आता नेहमी आमचा नॉनव्हेजच असतो. नॉनव्हेज पण भारी झालं, एक नंबर झालेला आहे. तू घे पहिला बाबा, खरंच मजा येते एकदम खायला. तुला घे बाबा. मित्रांनो, आयुष्यात काय करायचं असेल खरंच बाहेर पडा आणि असे एन्जॉय लाईफ करा. आम्ही करतोय तसं. ठीक आहे, तुम्ही काय गाडी बनवाय गरज नाही, मी दाखवतो तुम्हाला, तुम्ही एन्जॉय करा आणि स्वतःही फिरा थोडा. कामाच्या टेन्शनमध्ये आपण नेहमीच
जॉबवर काम करत असतो, पण थोडा रिलॅक्स होण्यासाठी या गोष्टी पाहिजे आपल्या आयुष्यात. म्हणून हा आपला कॅम्पिंगचा सेटअप असा बनवलेला आहे आणि आम्ही रिलॅक्स मस्त एन्जॉय करतोय. आणि तुम्ही बाजूला समुद्राचा तुम्ही आवाज घेतच असाल, काय आम्हाला कशी फिलिंग वाटत असेल विचार करा. एक नंबर वाटतं, एक नंबर. तर मित्रांनो, आम्ही बार्बिक्यू केला, पण आता विचार चाललेला की आणलाय सामान त्याचं करायचं काय. म्हणून आता पनीरचं एक पॅकेट होता आणि थोडी भूक पण लागली खाता खाताना, म्हणून विचार केला आता आपण केले तर आपण पनीरची भाजीच बनवूया. आणले मटेरियल तर चला मी करतोय सुरुवात. आता थोडं राईस थोडं थोडं खाऊ आम्ही. बेट ठरलं म्हटलं, प्लॅनिंग झालं, करून घेऊया. चला बघू शकता आता आम्ही तयारी करतोय. मीच पहिला पनीर भाजून घेऊ आपण. भाजून म्हणजे थोडे तळून फ्राय करून. मित्रांनो पनीर टाकलंय आपण, आता थोडा त्याला फ्राय करू, मग आपण पुढच्या प्रोसेसला जाऊ. तर मित्रांनो आपले झालेलं आहे, आता आपण पनीर फ्राय केलेलं आहे आणि आपण आता भाजीचा तयार पनीर टिक्काचा प्लॅन आहे. चला करतोय थोडा सुरुवात. तयारी केलेली आहे, तेल झालेलं आहे थोडा गरम आणि आपण घरूनच ही ग्रेव्ही बनवून आणलेली आहे, कारण की इथे आपल्याकडे मिक्सर नाही आहे. म्हणून टोमॅटो वगैरे सर्व, टोमॅटो कांदा काजू वगैरे असा मिक्सर करून आणलेला आहे आणि भाजी आपली असं बघू शकता. मित्रांनो आपण तिकडे ठेवली भाजी करत आणि इथे आपला चालला आहे भात. थोडा राईस खाऊ थोडा थोडा आम्ही, थोडं म्हणून रात्री उठायला नको भूक लागली तर, मग थोडं थोडं आपला राईस खाऊन मगच झोपू. आणि इथे आपली होते भाजी, पनीर टिक्का आपला. तर आपण हा पनीर टाकू. चला व ते आपली ग्रेव्ही झालेली आहे. आता काय कांदा कॅप्सिकम वगैरे टाकायला पाहिजे, ॲक्च्युली आम्ही नाही टाकत आहे. चला मस्तपैकी झणझणीत झालेली आता आपलं पनीर टिक्का. सर्व सामग्री अवेलेबल नसते, जे असते त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. चलो आता जेवणाच्या तयारीला. राईस बनवला आणि आपली पनीर टिक्का मसाला असा मस्तपैकी. आणि आता आम्ही दोघे बसतो खायला. जेवायला करतो आम्ही सुरुवात. मस्त गरम गरम चाललंय आमचं थंडीतून आणि थंडी मस्त सुरू झालेली आहे आता. आणि आता जेवण पोटात गेल्यानंतर अजून थंडी वाजणार आहे. मला घेऊन झालं. मसाला नेहमीसारखंच. आमचा बेत नव्हता करण्याचा, पण नंतर ठरलं. सहज बार्बिक्यूचा खाता खाता म्हटलं थोडं खाऊन घेऊया. चला मित्रांनो भेटूया आता खाऊनच. डायरेक्ट आपण अंथरुणात थोडा आम्ही बसू, मग अंथरुणात जाऊ. आता जेवल्यानंतर सुस्त आम्हाला झोप येणारच आहे. लगेच आपलं आटपलं की आपलं डायरेक्ट अंथरून करायच्या तयारीत. चला मित्रांनो बघा, आता आपला बेड झालेला आहे रेडी. फायनली आपण आता झोपायला जाणार आहोत. थोडा वेळ आम्ही आता बसलोय इथेच. आपला बघू शकता इथे थोडा आगीचा प्रबंध केलेला आहे, कारण थोडा गरमीसाठी अशी मस्तपैकी शेकोटी.
आणि समोर आता दिसणारच नाही तुम्हाला, आवाज फक्त येत असेल समुद्राचा. असं बाजूला पूर्ण कालोख आहे, तर आम्हीच आहे तिथे. चला भेटूया डायरेक्ट आता उद्या सकाळी. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता उठलो आम्ही, सकाळचे झाले 6:45, पण अजून बघू शकता बाजूला काळोख आहे, कारण आता रात्र मोठी आहे. आणि समोर समुद्र तुम्हाला उजेड आल्यानंतरच दाखवतो मी. इथे चालले आपले आता मॉर्निंगची चाय. प्रदीप बनवतोय आणि इथे आपलं माझं चाललंय आपलं सकाळी नाश्त्याचं स्पेशल. आपला असा स्पेशल नाश्ता असणार आहे, उपमा. काहीतरी प्रत्येक वेळेस नवीन नवीन बनवतो, तुम्ही बघतच असाल. तर मित्रांनो, आता आपण टाकलंय रवा भाजायला. थोडा भाजून घेऊ, मग पुढच्या प्रोसेसिंगला तयार. तर मित्रांनो, आता झालेली आपली तयारी नाश्ता बनवायची, उपमा. तर आपण टाकूया आता रवा. हा गरम पाणी. माझी चहा. आणि मित्रांनो, आपली इथे चाय पण झालेली रेडी. दोन्ही आमचे एकत्र मस्तपैकी बघू शकता. तर मित्रांनो, बघू शकता आमचे डिश रेडी झालेले आहेत. आमचा अजून एक पार्टनर आहे, तो कॅमेरामॅन म्हणून होतो, दिसत नाही समोर. सकाळचा नाश्ता त्याला जास्त कॅमेरा समोर आवडत नाही म्हणून ठीक आहे. हा असा मस्त सकाळचा नाश्ता आहे, उपमा. चला मित्रांनो, या खायला आम्ही खातोय उपमा मस्तपैकी. सकाळचा नाश्ता, प्रत्येक कॅम्पिंगमध्ये काहीतरी नवीन. झाला बाबा चांगला. त्याच्यावर मस्तपैकी चाय या प्यायला. पाहिजे तुला घे मग. चला मित्रांनो, आम्ही खाऊन घेतो आणि आपण आता डायरेक्ट निघायच्या तयारीत. चला. बघू शकता बीचवर आम्ही जिथे थांबलो तिकडे शांत आहे. लाडगर बीच त्या साईडला आहे थोडा. आता तिकडे जाणार आहेत, कारण ड्रोन शॉट आम्हाला मिळाले नाहीत, कारण
मोबाईलला रेंज नसल्यामुळे ड्रोन शॉट काय घेता नाही आले. असा मस्तपैकी असा सुंदर असा आणि शांत बीच आहे आणि आम्हीच आहोत आणि मस्त वाटते एकदम मस्त. आत्ता रिलॅक्स झालो आहे, खाणं पिणं झालं आहे, नाश्ता झाला आहे. आता थोडा वेळ बसतो मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जाऊ. कारण मला मॅसेज आले ना सकाळ जस्ट आता परत रिटर्नच्या प्रवासात आम्ही आपला जेवणाचा स्वाद इथे घेणार आहोत. समस्त बघू शकता लोकेशन असं मस्त आहे. आणि आमची डिश स्पेशल. मित्रांनो या जेवायला आम्ही पण मस्त ताव मारतो आता. चलो भेटूया खाल्यानंतर. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करायला तर नक्कीच विसरू नका. आणि तुम्हाला माझं अजून एक चॅनल आहे SM Creation @14. ते लिंक मी टाकेनच त्याच्यावरती आपले
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ल्यांचा सर्व मी करतो. त्याच्यासाठी सेपरेट मी चॅनल तो खोललेला आहे. आता तुम्हाला इथला जो किल्ला आहे त्याच्यावरच दाखवणार आहे मी, सुवर्णदुर्ग म्हणून. तर नक्कीच बघा. ज्यांना कोणा आवड असेल गड किल्ल्यांच्या माहितीसाठी त्यांनी तो चॅनल आवर्जून बघावा ही माझी विनंती आहे. कारण मी त्यासाठी सेपरेट चॅनल खोललेला आणि हा आपला कॅम्पेनिंगसाठी सेपरेट असणार आहे. तर चला बाय. मी हा व्हिडिओ इथंच संपवत आहे. चलो बाय.